एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत। बारामतीमधील भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या अधिकाऱ्यांचं प्रमोशन झाल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडलाय। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील पंचायत समितीचे जे काही उपअभियंता आहेत शिवकुमार कुपल यांच्यावरती लाच घेतल्याचं व्हिडिओ प्रकरण आणि हे प्रकरण दाबण्यासाठी खरं तर ऑनलाईन पैसे पाठवल्याचा खरं तर गंभीर आरोप होता। मात्र असं असताना देखील चौकशीच्या अहवालाला ठेंगा दाखवून सार्वजनिक बांधकाम विभागाने खरं तर कार्यकारी अभियंता पदावरती बढती देण्याचा पराक्रम या ठिकाणी केला। यानंतर खरं तर कुपल यांची नियुक्ती PMRDCच्या प्राधिकरणात त्या ठिकाणी केली असून खरं तर या नियुक्तीसाठी नेमकी कोणाची शिफारस झाली याची चर्चा आता विभागात आणि जिल्हा परिषद खरं तर रंगली। यामुळे की काय अधिकाऱ्यांसाठी बारामतीचा नवा प्रमोशन पॅटर्न समोर आल्याची माहिती प्रथमदर्शनी दिसत आहे। नमस्कार, मी विकास कोकरे, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे लाईव्ह। खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी बारामती पंचायत समितीमधील उपअभियंता पदावर कार्यरत असताना शिवकुमार कुपल यांनी एका कामासाठी लाच स्वीकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून कुपल यांनी आपल्या खात्यावरून माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट दवडे यांच्या खात्यावरती स्वतःच्या खात्यातून 1 लाख रुपये ऑनलाईन पाठवले। मात्र दवडे यांनी हे पैसे परत पाठवून दिले। तसेच या प्रकरणी एका पुराव्याचा पेनड्राईव्ह आणि या संबंधित तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आली होती। यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंता अमरजित रामशे यांची एक चौकशी समिती नेमली होती। खरं तर या सगळ्या बाबींमध्ये महत्त्वाचे 3 त्या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले जात आहेत। या सगळ्या चौकशीमध्ये खरं तर शंका उपस्थित केली जाते। यामध्ये प्रामुख्याने पहिले मुद्दा म्हणजे ही चौकशी सुरू असताना कुपल हे त्या ठिकाणी पदावरती कार्यरत होते। मात्र 2 दिवसापूर्वी ते अचानक रजेवर गेले आणि बुधवारी त्यांची पदोन्नती झाली आणि ते कार्यकारी अभियंता झाले। यातला दुसरा मुद्दा असा की खरं तर एखाद्या व्यक्तीची चौकशी सुरू असताना त्या काळावरती त्याने पदावर राहणे आणि शेवटच्या क्षणी रजेवर जाणे हे खरं तर नियमबाह्य असल्याचं बोललं जात आहे। मग असं असताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर या कार्यक्षम सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याच विभागात असा प्रकार घडल्यामुळे खरं तर बांधकाम खात्यातही आश्चर्य व्यक्त होत आहे। यामधला तिसरा मुद्दा, कुपल हे बारामती पंचायत समितीमध्ये उपअभियंता पदावरती असताना घडलेल्या घटनेची पार्श्वभूमी कुपल एवढे सगळं घडलेलं असताना कुपल यांना PMRDC मध्ये नियुक्तीसाठी नेमकी कुणाची शिफारस होती? खरं तर ही शिफारस नेमकी कुठल्या मंत्र्याची होती की कुठल्या आमदाराची होती अशी चर्चा देखील आता विभागीय अधिकाऱ्यांमध्ये खरं तर रंगू लागली आहे। यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असा की या सगळ्या प्रकरणाची खरं तर इन कॅमेरा चौकशी झाली होती। यामधून खरं तर बाहेर काय आलं होतं, कुपल यांच्या प्रकरणी जी चौकशी समिती नेमली होती या चौकशी समितीनं इन कॅमेरा चौकशीमध्ये कुपल यांना खरं तर दोषी ठरवलं आहे आणि यामध्ये स्पष्ट अहवाल सादर झाला आहे। मग असं असताना त्यांना शिक्षेऐवजी बढती कशी मिळाली, यामुळे आता बारामतीमधील अधिकाऱ्यांच्या प्रमोशन पॅटर्न बाबत खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। मात्र असं असताना सखोल चौकशीऐवजी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी प्रमोशन दिलं जातं। यामध्ये प्रामुख्यानं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सुरू असताना कुपल यांना शिक्षेऐवजी बढती देण्याचा प्रकार हा नेमका बारामतीतच कसा काय घडतो असा सवाल या निमित्तानं खरं तर उपस्थित केला जातोय। यामुळं या प्रकरणाची अधिक चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी आता अधिकाऱ्यांच्या वतीनं होऊ लागली आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून कुपल यांच्या माध्यमातून खरं तर अनेक ठेकेदारांकडून मोठी रक्कम त्या ठिकाणी स्वीकारली असल्याचा चर्चा त्या ठिकाणी होती। अशातच त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ दाबण्यासाठी कुपल यांनी जे प्रकरण केलं या प्रकरणाबाबत खरं तर तक्रारदार यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली। मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुपल दोषी असताना देखील प्रमोशन नेमकं का होतं, त्यानंतर कुपल दोषी असताना त्यांना प्रमोशन कसं काय मिळतं, या पाठीमागे नेमका कोणाचा हात आहे हे देखील बारामतीकरांना समजलं पाहिजे अशी चर्चा बारामतीकरांमध्ये रंगू लागली आहे। यामुळे अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रमोशन न देता यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता बारामतीकरांकडून केली जाऊ लागली आहे। म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि कुपल यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना खरं तर बढतीऐवजी खरं ती कडक शास्ती झाली पाहिजे आणि त्यांना खरं तर सेवेतून बडतर्फ झालं पाहिजे, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। जर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खरं तर ठेकेदारांना कुठेतरी वेटीस धरण्याचं काम केलं जातंय, मोठी रक्कम स्वीकारले जाण्याचं काम केलं जातंय, यामुळेच की काय ठेकेदार खराब रस्ते करतायत आणि यामुळे अनेक नागरिकांच्या जीवितास खरं तर धोका निर्माण होतोय। यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि ज्यांचा प्रशासनावर कमांड आहे, जे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे,
ज्यांचा दबदबा पूर्ण प्रशासनामध्ये आहे अशा अजित पवारांनी देखील कुपल यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत। या संदर्भात जे तक्रार आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट दवडे हे तर त्यांची लढाई लढतच आहेत, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये ते या प्रकरणी न्यायालयातही जाणार असल्याचं मत त्यांच्याकडून व्यक्त केलं जाते। या व्हिडिओ संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतंय? कुपल यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला खरं तर बढती मिळणं योग्य आहे का, किंवा अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं गरजेचं आहे का? या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला या संदर्भात व्यक्त व्हा। धन्यवाद।